वाशिम येथील शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झालाय, तर अपघातात 6 जण जागीच ठार झाले असून 2 जण जखमी झालेत। या वाहनामध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा मुलगी आणि नात होती, तर दुसऱ्या वाहनामध्ये पातूर तालुक्यातील अतुल येथील दिघे मित्र होते। तर अकोला जिल्ह्यातल्या पातूर येथील नानासाहेब मंदिराजवळ नव्याने सुरू करण्यात आलेल्या अकोला वाशिम या रोडवरील उड्डाण पुलावर 2 वाहनांची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झालाय। तर या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराळा झाला असून यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय। 2 जण जखमी झाले असून जखमींना खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले। तेजवार्ता न्यूज नेटवर्क अकोला। आज रोजी साधारण 2 वाजेच्या सुमारास रेणुका टेकडीजवळ नानासाहेब नगरच्या बाजूला वाशिमचा जो नवीन बायपास सुरू करण्यात आलेला आहे, त्या बायपासवरती आज 2 कार ह्या भरधाव वेगाने आमोरासमोर एकमेकाला भिडल्या आणि त्यामध्ये दोन्ही कारमधील 3 आणि 3 असे एकूण 6 इसमांचा मृत्यू झालेला आहे। इतर जे काही जखमी आहेत 3 ते 4 लोक हे JMC येथे तसेच खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार घेत आहेत। धडकच इतक्या जोरात होती की दोन्ही वाहनांचं जर आपण प्रत्यक्ष जर पाहणी केली तर त्यावरून आपल्याला धडकेचा अंदाज येतोय। उन्हाची वेळ आणि वाहनावरचं नियंत्रण सुटणं हा या अपघाताला मुख्य कारण ठरलेलं आहे। वाहन चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात घडलेला आहे।